बीते 10 साल हैं मिसाल साफ नीयत और स्पष्ट नीति के, सेवा, सुशासन और गरीब कल्याण के। आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर निर्माण के साथ रोज आगे बढ़ते भारत के 140 करोड़ देशवासियों की पूरी होती आकांक्षाओं के। बीते 10 सालों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की दूरदर्शी नेतृत्व ने बदली है देश की तस्वीर और रखी है विकसित भारत के संकल्प की सिद्धि की मजबूत नींव। यह प्रधानमंत्री मोदी जी का विजन ही है, जहां स्वच्छ भारत अभियान से देश को नई पहचान मिली है, वहीं तेज रफ्तार से दौड़ती मेट्रो ने शहरी आवागमन को गति दी है। आधुनिक सड़क, एयरपोर्ट, रेलवे, एम्स से लेकर IIT और IIM तक और स्टार्टअप से लेकर MSME और मुद्रा तक, आज देश में अवसर बढ़े हैं और लोगों के सपनों को नई उड़ान मिली है। देश के शहर स्मार्ट सिटी के रूप में उभर कर लोगों का जीवन सुगम बना रहे हैं। गरीब कल्याण अन्न योजना से लेकर स्वनिधि तक और आयुष्मान से लेकर जन औषधि तक व्यापक और समग्र प्रयासों ने गरीबों के जीवन को आसान बनाया है। विभिन्न कल्याणकारी योजनाओं का लाभ करोड़ों करोड़ों लाभार्थियों तक पहुंचा है, सीधे पहुंचा है बिना किसी बिचौलिए के, और यही है मोदी सरकार की गारंटी। सरकार ने लाभार्थियों की पहचान की और फिर उन तक लाभ पहुंचाने के लिए कदम उठाए, तभी आज लोग कहते हैं कि मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी। विकसित भारत के संकल्प को मजबूती देने के लिए मोदी सरकार ने तय किया कि विभिन्न वेलफेयर स्कीम की कवरेज 100% हो और यह लक्ष्य जल्द से जल्द प्राप्त किया जाए। इसलिए शुरू हुई विकसित भारत संकल्प यात्रा। 1 महीने की अवधि में अब तक देश के बड़े हिस्से में इस यात्रा ने गांव और शहरों को कवर किया है, करोड़ों लोगों को जोड़ा है, योजनाओं की जानकारी पहुंचाई है और जानकारी से आगे बढ़कर नए लाभार्थियों को योजनाओं का हिस्सा बनाया है। स्वनिधि योजना से लोन मिला 10,000 का, हमने वो अदा किया 10 महीने के अंदर। फिर हमने 20 का ले लिया, जिसमें कि 8-9 किस्तें और चली गई, और इसके बाद हम 50 का और ले लेना चाह रहे हैं। मुझे मात्र तब योजना का लाभ मिला हुआ था जब भी मेरी डिलीवरी हुई थी, और इसके दौरान मुझे 5,000 रुपये की राशि प्राप्त हुई है। 5,000 रुपया लाभ होया सी ते दूजी बेटी वाली भी मैंने 6,000 रुपया लाभ होया है। मेरा कच्चा मकान था मिट्टी वाला, उसमें पानी आता था, बारिश से पूरा पानी। भारत ब्राह्मणवाडामध्ये आलेला आहे, त्याचं ग्रामपंचायतच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं सर्व बचत गट, आपल्या गावातील सर्व संस्था पदाधिकारी यांच्या वतीनं मी सरचे स्वागत करतो आणि या योजनेची, या रथाची माहिती आणि जे काही विविध योजना या आपल्या देशामध्ये राबवल्या जातात त्याची माहिती तळागाळापर्यंत व्हावी या उद्देशानं हा रथ गावोगावी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत आहे आणि त्यासाठी मी आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, उपसरपंच सन्माननीय सुभाष गायकर यांना मी थोडक्यात प्रास्ताविक करायची विनंती करतो। सुभाषजी गायकर यांनी प्रास्ताविक। संकल्प विकसित भारत यात्रा या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि या संकल्प रथाबरोबर आपल्या परिसरातील, अकोले तालुक्यातील आपल्या परिसरात जे अधिकारी आहेत सर्व विभागाचे, कृषी विभाग असेल, फॉरेस्ट विभाग असेल आणि हॉस्पिटलचे सर्वच स्तरावरून आलेले सर्व अधिकारी या गावामध्ये मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत करतो। मुळात नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विचारधारेतून या संकल्प यात्रा संपूर्ण भारतभर आणि भारतभर राबवत असताना या महाराष्ट्रामध्ये या संकल्प यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। या संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश आहे की ज्या योजना, ज्या भारत सरकारच्या योजना आहेत
किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, त्या योजना तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून प्रत्येक माणसाचा विकास व्हावा, त्यांचा उद्धार व्हावा, मुख्य या यात्रेचा हा मुख्य उद्देश आहे. आणि ज्या लोकांना या योजनेची माहिती नाही, म्हणून प्रत्येक दाखला असेल, ती योजना असेल, प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. म्हणून आपणा सर्वांना, आपण सर्व विद्यार्थी आहेत, आपले पालक किंवा ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित नसतात किंवा कमी प्रमाणात उपस्थित असतात आणि ज्या वेळेस आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असतो, त्या योजनेची कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत नसते. म्हणून हे आपल्याला थोड्याच वेळात चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून आपल्या घरी गेल्यानंतर आपलं कुटुंब कोणत्या योजनेस पात्र आहे किंवा आपल्या कुटुंबाला कोणत्या योजनेत सहभाग व्हायचा आहे किंवा आपल्याला कोणता लाभ शासनामार्फत मिळणार आहे याची माहिती आपण सर्वांनी, विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपल्या घरी पालकांना द्यायची आहे. आणि मग ते दाखले असतील, इतर सर्व योजना असतील, लाभाच्या भरपूर योजना शासनातर्फे राबवल्या जात आहे, याची सर्व माहिती आपण आपल्या घरी द्यायची आहे. हाच खरा या संकल्प यात्रेचा उद्देश आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या विकसित भारत संकल्प यात्रेचे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो.